सिद्धार्थ शिंगारे आज आपल्या सोबत आहेत। 300 किलोमीटरचा पट्टा आपण टप्पा पूर्ण केलेला आहे। 133 किलोमीटर फक्त आता मुंबई राहिलेली आहे। शासनाला जाग येणं गरजेचं आहे। 133 किलोमीटर बाकी आहे फक्त। सिद्धार्थ शिंगारे सर, लॉंग मार्च पायी चालू आहे। आत्ताच थोडा पाऊस भिवून गेला, पावसात भिजले पण कुणी हटायला तयार नाही। पाऊस येऊ, ऊन येऊ, वादळ येऊ, आम्ही वर्गीकरण रद्द करण्यासाठी, वर्गीकरणाची प्रक्रिया थांबवण्यासाठी सुरू केलेले आंदोलन आहे। मुख्यमंत्र्याला विनंती आहे, आंबेडकरी चळवळीचा अंत बघू नका। महाराष्ट्र बघत आहे, आमचे पोरं उन्हात तानात पावसात चलत आहेत। महाराष्ट्रातल्या आंबेडकरी जनतेच्या नादी लागू नका, मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे। मुख्यमंत्री, आमच्या पोरांची पायपीट सुरू आहे। ऊन वारा झेलत ते मुंबईकडे येत आहेत। सरकारला सांगण्यासाठी येत आहेत की वर्गीकरण प्रक्रिया रद्द करा। 1.5 करोड लोक तुमच्या विरोधात आहेत। शेड्यूल कास्टचे जर 1.5 करोड लोक म्हणत असतील ही प्रक्रिया थांबवा, तर तुम्ही काही करत आहात प्रक्रिया। त्यामुळे सरकारला इशारा आहे, सरकारने हे तात्काळ थांबवावं, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने थांबवण्याचा प्रयत्न चालूच आहे आमचा। आणि आंदोलन मुंबईत पोहोचल्यानंतर तीव्र रूप धारण करेल, लक्षात ठेवा। या ठिकाणी सिद्धार्थ शिंगारे यांनी इशारा दिलेला आहे सरकारला की जर आपण लवकरात लवकर हे आरक्षण उपवर्गीकरण जो अबकडचा घाट घातलेला आहे हा जर थांबवला नाही तर याचे परिणाम महाराष्ट्राला, सरकारला भोगावे लागतील। भीमसैनिकाचा अंत पाहू नका। भीमसैनिक वादळ वाऱ्यात, उन्हातानात, पावसात या ठिकाणी चालू आहेत। हा इशारा महाराष्ट्राला आहे। संविधानाची चौकट तोडण्याची हिम्मत नाही कोणाची, आपसात भांडणे लावू नका। थोडी लाज ठेवा जनाची आणि मनाची। आणि जय भीमवाल्याची औलाद आम्ही बसणार नाही घरात। संपे जाडा हिंदी लढू शासनदारात। मित्रांनो, पाऊस आलेला आहे। भीमसैनिक सगळे झुकलेले आहेत आणि चालत आहेत, थांबत नाही आहे। तुफानातले दिवे आहेत, वादळ वाऱ्याला न घाबरणारे, वारा हे पायाशी लोळवणारे आहेत। ही भीमाची लेकरं आहेत, ही न घाबरणारी लेकरं आहेत। बघू शकता पाऊस बघा किती पडलेला आहे। सगळे लोक भिजलेले आहेत आणि एवढ्या याच्यामध्ये जोश तेवढाच आहे। जोश अजिबात कमी झाला नाही। लोक तेवढ्याच जोशमध्ये हा लढा लढण्यासाठी पुढे येत आहेत। संविधान आमची अनमान शान, अभिमान आमच्या नसानसात। वादळ वाऱ्यात अन उन्हातानात जय भीमवाले उतरले आता मैदान आणि रणात। संपतेचा लढा हिंदीने लढू शासनदार। वादळ वाऱ्यात अन उन्हातानात जय भीमवाले उतरले आता मैदान आणि रणात। समते जाडा हिंदी लढू शासनदारात। जय भीमवाल्याची औलाद आम्ही बसणार नाही घरात। उपवर्गीकरणाच्या विरोधात केली वजमुठ एका सुरात। वादळ वाऱ्यात उन्हातानात जय भीमवाले उतरले आता मैदान आणि रणात। वादळ वाऱ्यात उन्हातानात जय भीमवाले उतरले आता मैदान आणि रणात। जय भीमवाल्याची औलाद आम्ही, जय भीमवाल्याची औलाद आम्ही बसणार नाही घरात। जय भीमवाल्याची औलाद आम्ही बसणार नाही घरात। भीमाच्या संविधानाची चौकट तोडण्याची हिम्मत नाही कोणाची, आपसात भांडणे लावू नका।
घरात सिद्धार्थ शिंगारे आज आपल्या सोबत आहेत.